तर कहाणी अशी आहे की निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र सरकारनं आणली होती। ही योजना तळागाळात गावखेड्यात पोहोचायला पाहिजे म्हणून त्याचा जबराट प्रचार सरकारला करायचा होता। भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी या योजनेच्या नावावर निवडणूक लढवली। आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर सरकारी खर्चाने मोठी प्रसिद्धी करण्यात आली, पण फडणवीस, शिंदे व अजितदादा या तिघांनाही माहित नव्हतं एका IAS अधिकाऱ्याने या योजनेत चांगला हात मारल्याची चर्चा आता मंत्रालयात सुरू झाली। अनुप कुमार यादव असे या IAS अधिकाऱ्याचे नाव आहे। त्याच्या जोडीला IPS ब्रिजेश सिंग हे सुद्धा यात सामील असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। अनुप कुमार हे महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव आहेत। लाडकी बहीण योजनेची प्रचार व प्रसिद्धी व्हावी यासाठी निवडणुकीच्या अगोदर एक GR काढण्यात आला होता। त्यानुसार 71 कोटी रुपये तरतूद करून नंतर ते पैसे काढून त्याची उधळपट्टीही झाली आहे। हे 71 कोटी रुपये कुठे कुठे खर्च केले हे जर आपण पाहिले तर घोटाळा कसा शिजला ते लगेचच आपल्याला कळेल। या 71 कोटींपैकी 30.5 कोटी रुपये होर्डिंग्सवर खर्च केले गेलेत। खरं तर घाटकोपर येथे होर्डिंगची दुर्घटना घडली होती, त्यात बऱ्याच निष्पाप लोकांचे बळी गेले होते। या घटनेनंतर असं लक्षात आलं की या होर्डिंग्स लावणाऱ्या खासगी कंपन्यांनी महानगरपालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगीच घेतलेली नसते। परवाना नसतानाही अनधिकृतपणे होर्डिंग्स लावली जातात। अनुप कुमार यांनी 30.5 कोटी रुपये खर्च करताना कोणत्या होर्डिंग्सवर इतका खर्च केला त्याची यादी, त्यानंतर हे होर्डिंग परवानाधारक होते का याचा कोणताही तपशील खर्च करताना दाखवलेला नाही। मुळातच अशी होर्डिंग्स न लावता बराच निधी काढण्यात आल्याची मंत्रालयात चर्चा सुरू आहे। यात सरकारच्या होर्डिंगसाठी अनुप कुमार यांनी कमी तरतूद केली होती, पण खासगी कंपन्यांसाठी मात्र तरतूद जास्त केली होती। ही बाब सुद्धा आता लोकांच्या नजरेतून सुटलेली नाही। सोशल मीडियासाठी 20 कोटी रुपये खर्च केले गेलेत। मुळात फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अशा सोशल मीडियावर अवघ्या महिनाभरात 20 कोटी रुपये खर्च होणं ही अशक्यप्राय अशी बाब आहे। सोशल मीडियासाठी एवढा खर्च लागतोच कुठे? त्यामुळे या 20 कोटी रुपयांचा खर्च सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। उरलेले 21 कोटी रुपये डिजिटल माध्यमांवर खर्च झाल्याचं दाखवण्यात आलंय, परंतु असं कोणतं डिजिटल माध्यम आहे की त्यावर 21 कोटी रुपये खर्च होऊ शकतात असा प्रश्न विचारला जात आहे। खरं तर ही कामे देताना एक बैठक झाली होती। या बैठकीला खरं तर ही सरकारी बैठक होती बरं का, आणि या बैठकीला आदित्य नावाचा खासगी माणूस उपस्थित होता। ज्या खासगी कंत्राटदारांना कामे दिली गेली त्यांच्यासोबत या आदित्य नावाच्या बाहेरच्या दलाल माणसाने सौदे केले असल्याचं बोललं जाते।